तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपनी मालकावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे। वराळे परिसरातील कैलास स्टील या कंपनीच्या मालकावर अज्ञाताने गोळीबार केला आहे। अज्ञाताने या कंपनी मालकावर 2 राऊंड फायर केलेत। एक गोळी कंपनी मालकाच्या पोटात लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। जखमी कंपनी मालकाला चाकणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। हा गोळीबार नेमका का झाला याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। चाकण एमआयडीसी मध्ये एकावर गोळीबार झालेला आहे। कंपनी मालकावर हा गोळीबार करण्यात आला। 2 राऊंड इथं फायर करण्यात आलेले आहेत आणि एक गोळी कंपनी मालकाच्या पोटात शिरली, त्यामुळे त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अज्ञाताकडून 2 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत। कंपनी मालक जखमी झालेला आहे। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, चाकण एमआयडीसी मध्ये हा गोळीबार झालेला आहे। त्यामुळे पुण्यातलं चाकण जे आहे ते पुन्हा एकदा हादरलेलं आहे। आपण बघतोय कशा पद्धतीने इथं गोळीबाराची ही घटना घडली। तर चाकण एमआयडीसी मध्ये एकावर गोळीबार करण्यात आलेला आहे आणि या गोळीबारामध्ये एक कंपनी मालक जो आहे तो मात्र जखमी झाला आहे। त्याच्या पोटात गोळी लागल्यामुळे या कंपनी मालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। त्या बातमीचे सगळे अपडेट पाहणार आहोत। तुर्तास पाहूया तर टॉप 50 बातम्या। प्लास्टिकचा वाढते दुष्परिणाम पाहता पालिकेने कंबर कसली आहे। महापालिकेची वॉर्ड स्तरावर विशेष मोहीम सुरू झाली आहे। बाजार दुकानांमध्ये बंदी घातलेलं प्लास्टिक आढळल्यास पहिल्यांदा 5 तर दुसऱ्यांदा 10 आणि तिसऱ्यांदा 25,000 रुपयांचा दंड लावला जाणार आहे। चौथ्या वेळेस मात्र कायदेशीर कारवाई केली जाईल। राज्य परिवहन महामंडळात निविदा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची माहिती मिळते आहे। 1310 गाड्या भाडेतत्वावर घेण्याचं ठरलं होतं, मात्र संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी आणि नव्यानं निविदा प्रक्रिया राबवावी अशी शिफारस मुख्यमंत्र्यांनी चौकशी समितीला केलेली आहे। यंदाच्या साखर हंगामामध्ये 10 लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे। याशिवाय इथेनॉल निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडे असलेला तांदूळ प्रति किलो 22 रुपये 50 पैसे दरानं देण्याचाही निर्णय सरकारनं घेतलेला आहे। दरम्यान साखर निर्यातीच्या निर्णयाचा साखरेच्या दरावर परिणाम झालाय। साखरेच्या दरात प्रति क्विंटल 150 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे। इन्फोसिस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळणार आहे। इन्फोसिस कंपनीकडून यंदा कर्मचाऱ्यांना 6 ते 8% वाढ देण्यात येणार आहे। जानेवारी आणि एप्रिल या 2 टप्प्यांमध्ये ही वेतनवाढ दिली जाणार आहे। बदलापुरात रिक्षा चालकांनी 5 रुपयांची बेकायदा भाडेवाढ केलेली आहे आणि त्याविरोधात प्रवासी आता रिक्षा चालकांमध्ये वादही सुरू झाले। रिक्षा चालकांच्या या कारभाराविरोधात कल्याण आरटीओनं कडक पावलं उचललेली आहेत। कोणी बेकायदा जास्तीचं भाडं घेत असेल तर प्रवाशांनी आरटीओच्या व्हॉट्सअप नंबरवर तक्रार करण्याची विनंती आरटीओनं केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 10,000 पेक्षा अधिक बांगलादेशी नागरिक आहेत। सर्वाधिक बांगलादेशी हे एकट्या सिल्लोड तालुक्यात असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला। सिल्लोडमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या 5,000पेक्षा अधिक असल्याची माहिती मिळते आहे। गाझापट्टीत युद्धविराम लागू झाल्यानंतर हमासनं 3 इस्रायली पोलिसांना सोडलंय। डोरोन स्ट्रेनब्रेचर, रोमी गोनॉन आणि इमली डमारी यांना सोडण्यात आलेलं आहे। हमासने या 3 पोलिसांना इस्रायली संघटनेच्या रेड क्रॉसकडे सुपूर्द केलेलं आहे। युद्धविरामानंतर आता गाझापट्टीमध्ये बॉम्ब वर्षाव थांबलाय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पॉलिटिक्सची अमेरिकेमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। देणगीदारांना व्हाईस प्रेसिडेंट जेडी व्हॅन्स यांच्या सोबतच्या डिनरसाठी 2 तिकीटं मिळाली, तर ट्रम्प यांच्या सोबतच्या कॅन्डल लाईट डिनरसाठी 6 तिकीटं मिळाली। या डिनर ऑफरमधून 2,000 कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। ऑलिम्पिक पदक विजेता आणि भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकलेला आहे। सोशल मीडिया अकाउंटवर नीरजनं आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली। नवीन वर्षाची सुरुवात नीरज चोप्रानं आयुष्याच्या नवीन अध्यायानं केलेली आहे। दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचं जतन करण्यासाठी उद्यापासून
पुरातत्व विभाग संवर्धन प्रक्रिया राबवतोय, त्यामुळे 21 ते 24 जानेवारीपर्यंत भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही. ज्योतिबाची उत्सव मूर्ती कलश मंदिराच्या कासव चौकामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येईल. स्वामी विवेकानंद यांची 162वी जयंती हिवरा आश्रम इथं साजरी करण्यात येते आहे. 3 दिवसीय महोत्सवामध्ये महत्त्वाचा कार्यक्रम हा महाप्रसादाचा असतो आणि यामध्ये 200 क्विंटल गव्हाची पुरी आणि 100 क्विंटल वांग्याची भाजी असणार आहे. मंगळवारी या महाप्रसादाचं वितरण होणार आहे. कर्नाटकातील बंगळुरूमधील श्री दक्षिणा अयोध्या मंदिराच्या प्रांगणामध्ये नुकतीच महाबली हनुमानाची 72 फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आलेली आहे. हनुमानाच्या खांद्यावर श्रीराम आणि लक्ष्मणाच्या मूर्ती देखील आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये टोरेस सारखाच कोट्यावधींचा घोटाळा झाला. 35 कोटी रुपये उकळून ही गुजरातची कंपनी पसार झालेली आहे. गुजरातच्या क्विक स्टार्ट या कंपनीनं 1,500 जणांना 35 कोटींचा गंडा घातला. क्विक स्टार्ट या कंपनीनं गुंतवणूकदारांना महिन्यात 3% परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये दर महिन्याला गुंतवणूकदारांना रक्कम मिळत होती, मात्र काही दिवसांनंतर ते पैसे येणं बंद झालं. पैसे मिळणं बंद झाल्यामुळे गुंतवणूकदार घाबरले. त्यांनी कंपनीच्या मुख्य शाखेत धाव घेतली. तेव्हा शाखाच बंद आढळली. कंपनीचे संचालक हर्षल गांधी, प्रतीक शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर शहा व्यवस्थापक शीतल मोतिंगे, विठ्ठल तांदळे यांना अटक करण्यात आलेली आहे. मेरे 1 लाख और बाकी के फैमिली मेम्बर्स के, बहन के, भांजे के और भांजी के ऐसे मिला के हमारे टोटल 33.5 लाख रुपए इसमें इन्वेस्ट किए गए. सो मार्च 23 में इन्वेस्ट किया था. 7 महीने आया. कॅपशिरो LLP मध्ये जो 10 लाख रुपये मी गुंतवले होते, त्याच्यापैकी 30-35% माझे रिटर्न म्हणजे आलेले आहे. त्याच्यानंतर काहीच नाही. परंतु हे एक विशेष आहे की शहा एंटरप्राइजेसमध्ये 1 लाखाचे त्यांनी 1,80,000 म्हणजे एका लाखाचे 80,000 रुपये ते देणार होते. तर ते जवळजवळ 1 वर्ष झालं ते म्हणजे त्याची मॅच्युरिटी झाली होती आणि मी विड्रॉलसाठी दिलं, पण ते देखील आता 2 वर्ष होतील त्याला. ते पैसेसुद्धा त्यांनी अजून दिलेले नाही. तर क्विक स्टार्टनं कसा घोटाळा केला ते आपण बघतोय. गुजरातच्या क्विक स्टार्ट कंपनीचा 35 कोटींचा घोटाळा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला आहे. गुंतवणूकदारांना दर महिन्यात 3% परतावा देण्याचं आश्वासन या क्विक स्टार्ट कंपनीनं दिलं होतं. मोफत विदेश वारीचं देखील आमिष गुंतवणूकदारांना क्विक स्टार्टनं दिलं. 1,500 जणांना 35 कोटींचा गंडा घालून ही कंपनी पसार झाली आहे. कंपनीच्या 2 मालकांसह 4 गुन्हा दाखल झाला आहे. 2 अटक झाली आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात IIT मद्रासचे संचालक V. कामकोटी यांचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तापानं फणफणत होतो, गोमूत्र पिऊन बरा झालो असा दावा कामकोटी यांनी केलाय. कामकोटींच्या या दाव्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. गोमूत्राच्या औषधी गुणधर्माबद्दल बोलताना कामकोटी यांनी हा मोठा दावा केला. कामकोटी यांच्या या दाव्यावर आता चौफेर टीका होतीये. कामकोटी यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस आणि द्रमुकच्या नेत्यांनीही केलेली आहे. आणि आता पाहूयात कुंभमेळ्या संदर्भातल्या बातम्या. महाकुंभासाठी प्रयागराज संगमाजवळ 7व्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पवित्र स्नानासाठी श्रद्धाळू भाविक कडाक्याच्या थंडीतही कुंभ स्नान करत होते. यावेळेस स्नानानंतर अनेकांनी आखाड्यातून संन्यास दीक्षाही घेतलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतणे सचिन मोदी आपल्या मित्रांसोबत कुंभमेळ्यामध्ये पोहोचले. त्यांनी यावेळेस मित्रांसोबत संत कबीरांची भजनं गायली. सचिन मोदी आपल्या मित्रांसह महाकुंभाच्या पवित्र वातावरणामध्ये पूर्णपणे तल्लीन झाल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. कुंभमेळ्यात रील बनवण्यासाठी शेखच्या वेशात आलेल्या एका तरुणाला साधूंनी चांगलाच चोप दिलाय. प्रेमानंद असं या तरुणाचं नाव असून तो राजस्थानातून कुंभमेळ्यात आला होता. व्हिडिओमध्ये प्रेमानंद हा अरबी शेख सारखे कपडे घालून फिरत होता. तसंच त्याच्यासोबत आणखीन 2 तरुणही होते. ते त्याचे अंगरक्षक असल्याचं भासवत होते आणि यानंतर या तरुणाला साधूंनी पकडून चोप दिला आणि जन्माची अद्दल घडवली.
क्या नाम है? शेख परमानंद। शेख परमानंद। ये राजस्थान का नाम है, ये राजस्थान से आए हैं। तो ये देखिए दोस्तों, इनके पीछे शिखर भाई शेख बन रहे हैं। खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या जामिनावर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 23 जानेवारीला होणार आहे. केज कोर्टात कराडच्या वकिलांनी विनंती केली होती आणि यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. पुढील आदेश येईपर्यंत या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रिक्त राहणार आहे. नाशिकमध्ये पालकमंत्रीपदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू होती आणि त्यानंतर निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर आला. पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आलेली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतच्या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे. पुढील आदेशापर्यंत रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती लागू राहणार आहे आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गोगावलेंचं काम आणि शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेता गोगावलेंना पालकमंत्री करावं अशी मागणी आता केलेली आहे. पालकमंत्रीपदाच्या वादावरून आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. आज पालकमंत्री तर उद्या उपमुख्यमंत्रीही बदलतील अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. आता जनताच सरकारला स्थगिती देईल असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. भांडा सौख्य भरे असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद विकोपाला गेलेला आहे. राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण तटकरे कुटुंबाला पालकमंत्रीपद मिळतंय हे स्वीकारणार नाही असा इशारा आमदार महेंद्र थोरवेंनी दिला आहे. या संदर्भात नाराजी वरिष्ठांना कळवल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडेंनी आपल्या मनातली इच्छाच बोलून दाखवली. बीडची लेक म्हणून बीडकरांची सेवा करायला मिळाली असती तर मलाही आनंद झाला असता असं विधान पंकजा मुंडेंनी केलेलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली अशी चर्चा आहे. वळूया पुढील बातमीकडे. 7 रुपयांचा कॉईन आता चलनात येणार आहे आणि त्या कॉईनवर तुमच्या आवडत्या क्रिकेटरचा फोटो असणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये, तर तसा दावा करणारा एक मेसेज व्हायरल झालाय. त्यामुळे आम्ही मग या मेसेजची पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. धोनीच्या नावानं 7 रुपयांचं कॉईन. 7 रुपयांचं नाणं चलनात येणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? महेंद्रसिंग धोनी फक्त नावच काफी आहे. लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत धोनी सगळ्यांनाच माहिती आहे. क्रिकेटच्या मैदानात धोनी आला की अख्खं स्टेडियम धोनीच्या नावानं दणाणून जातं. तुमच्या याच आवडत्या धोनीला आता तुम्हीही घेऊन फिरू शकता. कारणही तसंच आहे. धोनीच्या नावानं 7 रुपयांचं कॉईन येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे कॉईन खिशात ठेवून तुम्ही फिरू शकता. मात्र हे खरं आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र आजही धोनीची लोकप्रियता कमी झालेली नाही. सरकारही आता धोनीच्या नावानं 7 रुपयांचं नाणं आणतंय ज्यावर त्याचा फोटो असेल. हा मेसेज आणि 7 रुपयांच्या नाण्याचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे खरंच हे नाणं चलनात येतंय का याची पडताळणी आम्ही सुरू केली. कारण 7 रुपयाचं कॉईन चलनातच नाहीये. त्यामुळे नवीन 7 रुपये चलनात येणार आहेत का याची माहिती RBI कडे मिळू शकते. आमच्या टीमनं थेट RBIशी संपर्क साधला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. धोनीच्या नावानं 7 रुपयांचं कॉईन येणार नाही. 7 रुपयांच्या नाण्याचा फोटो खोटा आहे. सरकारनं याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. 7चं कॉईन आणण्याची भविष्यात योजना देखील नाही. सात रुपयांच्या नाण्याचा फोटो खोटा असून आर्थिक व्यवहारात विभागानं असं नाणं आणण्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत धोनीच्या नावानं 7चं कॉईन येणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.